हो सर, हो हो, ठीक आहे. चालू करू ना मग. यस यस. हो सर. तर सगळ्यांना नमस्कार. गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. आज आपण ब्रिज कोर्स आणि भूगोल याचा सहसंबंध अभ्यासणार आहोत. तर पहिल्यांदा मी विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो. इथं बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. आणि मग भूगोल शरदचंद्र महाविद्यालयामध्ये डिग्री कोर्सला आपण शिकत आहोत. आणि या शरदचंद्र महाविद्यालयामध्ये जवळपास 2001 पासून भूगोल हा विषय आपल्या महाविद्यालयात शिकवण्यात येत आहे. आणि मग या डिपार्टमेंटमध्ये साधारणतः 2 प्राध्यापक जॉईन आहेत. तर त्यामध्ये मी एक आहे आणि दुसरे माझे सहकारी. तर थोडक्यात माझा परिचय देतो विद्यार्थी मित्रांना. तर माझं नाव ऑलरेडी स्क्रीनवर दिसतंय, तरी पण डॉक्टर शेख अशदुल्ला इस्माईल, डिग्री अहमदपूर महात्मा गांधी कॉलेज येथे, MA हौदुसामी उदगीर येथे, MPhil भारतीदासन आणि PhD परत SRT स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे झालेली आहे. आणि 1 पासून आपल्या महाविद्यालयात मी कार्यरत आहे भूगोल विषय शिकवण्यासाठी. आणि माझ्या बरोबरच माझे दुसरे सहकारी डॉक्टर शिरमाळे MB हे आहेत. तर मग ब्रिज कोर्स आपण साधारणतः 8 दिवसापासून चालू आहे. त्याचा थोडा आपल्याला परिचय झालेला आहे. आणि मग ब्रिज कोर्स आणि भूगोलाचं काय साम्य आहे, काय साधर्म्य आहे, काय आंतरसंबंध आहे, काय परस्पर संबंध आहे यामध्ये, हे थोडक्यात मी सांगणार आहे. आणि याबरोबरच आपल्या भूगोलाचं काय महत्व आहे, भूगोल का शिकावा किंवा भूगोल घेण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, कुठले कुठले जॉब आहेत किंवा भूगोलामध्ये करिअर कसं करता येते हे थोडक्यात मी सांगणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला कुठल्या प्रकारचे पेपर आहेत आणि या पेपरमधून भविष्यात आपल्याला काय जॉब वगैरे करता येईल हे थोडक्यात सांगतो. तर डिपार्टमेंटचा परिचय झालेला आहे. तर ब्रिज कोर्स म्हणजे एक पूल कशाचा आहे, तर 10वी पर्यंत भूगोलाला किंवा भूगोल हा विषय विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात शिकवला जातो किंवा त्याचं सखोल ज्ञान इतर विषयासारखं सखोल ज्ञान भूगोल विषयामध्ये नसतंय. परंतु जॉग्राफी इज ए मदर ऑफ ऑल सायन्स असं म्हणतात. जॉग्राफी काय आहे, सर्व सायन्सची जननी आहे. कुठलाही सायन्सचा विषय घ्या, केमिस्ट्री घ्या, बायोलॉजी घ्या, फिजिक्स घ्या किंवा कुठल्याही सोशल सायन्समध्ये समाजशास्त्र घ्या, राज्यशास्त्र घ्या, अर्थशास्त्र आहे, इतिहास आहे, तर सर्वांचं मूळ किंवा बेसिक हे भूगोलामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून भूगोल एक शास्त्र आहे. आणि मग 10वी पर्यंत आपण भूगोल अभ्यासताना काही विद्यार्थी सायन्स घेतात आणि सायन्स 11वी 12वी करून परत BA ला भूगोल घेत असतात. आणि मग मध्ये 2 वर्ष त्यांचा गॅप तुटलेला असतो. जे 11वी 12वी मध्ये भूगोल शिकलेला असते ते विद्यार्थ्यांना 10वी नंतर डायरेक्टली ते फर्स्ट इयरला भूगोल घेतलेले असतात. त्यामुळे तो जो मधला ब्रिज आहे ते पूर्ण करण्यासाठी हा आपला कोर्स इथं आपल्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य गंभीरे सर यांनी आयोजित केलेला आहे. आणि हा कोर्स फक्त भूगोलाच्याच विद्यार्थ्यांना नसून ते सर्व आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी यांना भूगोल काय आहे हे सांगण्यासाठी किंवा कळण्यासाठी हा एक प्रयोजन आहे. तर थोडक्यात मी भूगोलाचं काय महत्व आहे हे थोडक्यात सांगणार आहे. तर बघा, आता सांगितलं की जॉग्राफी इज ऑल सब्जेक्ट, मदर ऑफ ऑल सब्जेक्ट किंवा ऑल सायन्स. म्हणून कुठल्याही आपण स्पर्धा परीक्षा जर घेतली तर या स्पर्धा परीक्षेमध्ये फार मोठ्या प्रमाणात भूगोलाशी संबंधित
डायरेक्टली UPSC MPSC यामध्ये तर डायरेक्ट 20 प्रश्न कमीत कमी असतात, परंतु इनडायरेक्टली जर याचा अभ्यास केला तर 50 ते 60% अभ्यास किंवा कुठलेही प्रश्न स्पर्धात्मक परीक्षेमध्ये या भूगोलाशी केंद्रित असतात. म्हणून आपण अभ्यास करत असताना राज्यसेवेचा किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा, तर भूगोलाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला जी परीक्षा आहे ती सहज शक्य होते. आतापर्यंत जर आपण अभ्यास केला, जे क्लास 1 आहेत, क्लास 2 आहेत, या सर्वांचा जर आपण अभ्यास केला किंवा एक या क्लास 1 चा अभ्यास करत असताना यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भूगोल हा विषय मेन पेपरला घेतलेला आहे किंवा मेन परीक्षेमध्ये घेतलेला आहे. जी स्पर्धात्मक परीक्षा असते, ही स्पर्धात्मक परीक्षा UPSC MPSC आहे, ती कॉमन पहिली परीक्षा झाल्यानंतर 3 स्टेप मध्ये परीक्षा येते. पहिली स्टेप कॉमन आणि दुसरी स्टेप जेव्हा आपण जातो दुसऱ्या स्टेपला, तेव्हा त्या दुसऱ्या स्टेप मध्ये एक स्पेशल विषय घ्यावा लागतो आणि तो स्पेशल विषय हा घेऊन लेखी परीक्षा द्यावी लागते आणि पुन्हा परत इंटरव्ह्यू असतो. आणि मग जेव्हा स्पेशल विषय आपण घेतो तेव्हा जास्तीत जास्त अधिकाऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव किंवा आतापर्यंत जे अधिकारी आहेत ते जिओग्राफी विषय घेऊन सक्सेस झालेले आहे. हा एक भाग. याशिवाय मग 12वी नंतर जे जिओग्राफी घेतलेले आहे, तर 12वी नंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, पोस्टमास्टर असेल किंवा फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये असेल किंवा रेल्वे सर्व्हिस मध्ये असेल, तर ह्या वेगवेगळ्या परीक्षामध्ये देखील या भूगोलाचा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होतो. याशिवाय मग असा अभ्यास केल्यानंतर, भूगोलाचा अभ्यास केल्यानंतर किंवा आपण BA डिग्री झाल्यानंतर काय करावं, ही अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो. डिग्री केल्यानंतर, BA जिओग्राफी केल्यानंतर कुठे नोकरी लागेल हा आपण विचार करतो. तर त्यासाठी आपण मास्टर इन रिमोट सेन्सिंग अँड GIS अशा प्रकारचा एक कोर्स आहे. आणि मग यामध्ये रिमोट सेन्सिंग आणि GIS जर केलं तर जवळपास 30,000पासून एक 80,000पर्यंतच्या पेमेंट हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचं नाव आहे, डिग्री करावी लागते आणि त्या डिग्रीमध्ये जिओग्राफी हा विषय असावा लागतो. आणि मग जिओग्राफी जर हा विषय असेल तर त्या रिमोट सेन्सिंग किंवा इस्रो सारखी संस्था आहे, इंडियन इन्स्टिट्यूट रिसर्च स्पेस, यासारख्या संस्थेमध्ये आपल्याला GIS किंवा रिमोट सेन्सिंगची नोकरी लागते. याशिवाय दुसरा एक सेक्शन आहे, जिओग्राफी केल्यानंतर डिग्रीला MA डिझास्टर मॅनेजमेंट, ते आपल्या जवळच उस्मानाबादला आहे. आपण आपल्या महाविद्यालयाचे बरेचसे विद्यार्थी हा कोर्स करून वेगवेगळ्या कंपनीमध्ये जवळपास 30 ते 40,000 रुपये पगार हा घेत आहेत. तर हा कोर्स जिओग्राफी BA केल्यानंतरचा आहे आणि मग BA केल्यानंतर जिओग्राफी विषय असेल तर हा कोर्स करता येतो. याशिवाय मग MA एन्व्हायरमेंट आहे, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी. याशिवाय MA जिओग्राफी आहे, MA जिओग्राफी केल्यानंतर लेक्चरांच्या वगैरे संधी आहेत आपल्यासारख्या. याशिवाय मग PG डिप्लोमा आहे इन जिओग्राफिकल कार्टोग्राफीचा, नकाशाशास्त्राचा डिप्लोमा आहे. आणि मग कुठल्या प्रकारचे जॉब आहेत हे झालं. आपण आतापर्यंत BA जिओग्राफी घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हे कोर्स आहेत, 2-2 वर्षाचे, एका वर्षाचे. आणि हा कोर्स केल्यानंतर कोणत्या ठिकाणी जॉब आहेत तर ते मी थोडक्यात सांगतो. तर मग मॅप कन्सल्टंट म्हणून वेगवेगळ्या खात्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. मॅप कन्सल्टंट हा तज्ञ लागतो. याशिवाय जिओग्राफी टीचर आहे, जिओग्राफी लेक्चर आहे, रिसर्चर आहे. याशिवाय मग टेक्निकल लॅब रिसर्चर म्हणून वेगवेगळ्या लॅबमध्ये जिओग्राफी परत हा डिप्लोमा केलेल्या व्यक्तींना या नोकरीची संधी मिळते. याशिवाय अर्बन प्लॅनर आहे, क्लायमेटॉलॉजिस्ट आहे, हवामानशास्त्रामध्ये किंवा वेधशाळेमध्ये क्लायमेटॉलॉजिस्ट म्हणून तज्ञ लागतो. याशिवाय मायनिंग सर्वेयर आहे, कोळसा खाणीमध्ये सर्वेयर करणारा हा तज्ञ आहे. ट्रॅव्हल जर्नलिस्ट आहे किंवा ट्रॅव्हल टुरिझम अँड इंडस्ट्रीमध्ये भूगोल घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्लस डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे जॉब आहे. याशिवाय एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन मध्ये जॉब आहे.
आणि मग अशा विविध प्रकारचे जॉब असून यासाठी आपल्याला मग डिग्री कॉलेज केल्यानंतर, आपल्या शिराडणमध्ये शिकल्यानंतर, जिओग्राफी केल्यानंतर पुणे, मुंबई, कोल्हापूर किंवा गुडगाव असेल, नोएडा असेल, डेहराडून असेल, या ठिकाणी आपल्याला नोकरी करता येते किंवा या ठिकाणी आपल्याला शिक्षण घेता येते. BA जिओग्राफी डिग्री केल्यानंतर डिप्लोमा प्लस हा नोकरीचा जॉब. हा म्हणजे जिओग्राफीचं महत्व आहे. जिओग्राफी का शिकावं किंवा जिओग्राफी शिकल्यामुळे आपल्याला पुढे भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचं जॉब करता येईल, आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभा टाकता येईल, हा एक जिओग्राफी अभ्यासण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. असो, आता जिओग्राफी काय आहे, मी थोडक्यात त्याचं काय आहे त्याचं महत्व थोडक्यात सांगितले. आता जिओग्राफीचा अभ्यास कसा करावा किंवा कुठे करावा, कशा पद्धतीने करावा, हे थोडक्यात मी सांगतो थोडं स्लाइडच्या माध्यमातून. गंभीर सर. हॅलो गंभीर सर. ठीक आहे, मी स्टॉप करतो. स्क्रीन शेअरिंग होत नाही, एक मिनिट. थोडक्यात जिओग्राफी मध्ये काय आहे, कशा पद्धतीचा अभ्यास आहे, मी थोडक्यात सांगतोय. स्क्रीन शेअर होत नाही गंभीर सर. एक मिनिट सर. हो सर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं भूगोल हा विषय घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये आता बघा सर, BA केल्यानंतर असं ओके, BA केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जॉब आपल्याला पाहावयास मिळतात. तर भूगोल काय आहे हे मी थोडक्यात आता भूगोलाचा अंतर्गाभा किंवा भूगोल विषयामध्ये कुठल्या पद्धतीचा अभ्यास आहे हे थोडक्यात सांगणार आहे. तर थोडं स्क्रीन शेअर करतोय, एक मिनिट. गंभीर सर, रेकॉर्डिंग चालू आहे का सरजी? हॅलो हॅलो सर. गंभीर सर, आवाज येतोय का माझा? तर भूगोलामध्ये काय आहे किंवा इंट्रोडक्शन टू जिओग्राफी, जिओग्राफी हा विषय आहे आणि जिओग्राफीमध्ये कशा कशाचा अभ्यास करावा हे थोडक्यात मी तुम्हाला त्याचं थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर हा इंट्रोडक्शन टू जिओग्राफी आहे. म्हणजे भूगोलामध्ये भूगोल हा विषयाची निर्मिती किंवा कशा पद्धतीने झालेली आहे ते थोडक्यात सांगतो. तर भूगोल विषय शिकत असताना पृथ्वीशी संबंधित आहे. पृथ्वीची निर्मिती कशी झालेली आहे आणि मग परत पृथ्वी निर्मितीच्या अगोदर कशी अवस्था होती ते थोडक्यात सांगतो. तर त्यामध्ये एक भूगोल तज्ञ पृथ्वीच्या निर्मितीबद्दल 2 सिद्धांत सांगतात. पृथ्वीची निर्मिती ही एक ताऱ्यापासून झालेली असावी असे सांगतात. एक तारा अवकाशामध्ये स्वतःभोवती फिरत असावा आणि फिरता फिरता फार मोठ्या प्रमाणात बाहेरच्या बाजूला ज्वाला फेकली गेलेली आहे आणि ज्वाला बाहेर फेकून त्या ज्वाला थंड होऊन ही ग्रह बनलेले आहेत. हा एक सिद्धांत आणि त्यातून पृथ्वीची निर्मिती झाली. म्हणजे याला एक तारका सिद्धांत असं म्हणतात. याशिवाय तज्ञांमध्ये मतभेद आहे. काही तज्ञ सांगतात एक ताऱ्यापासून पृथ्वीची निर्मिती झालेली नाही, तर काही तज्ञ सांगतात किंवा भूगोल तज्ञ सांगतात पृथ्वीची निर्मिती ही 2 ताऱ्यापासून झालेली असावी असं सांगितलेलं आहे. तर मग 2 ताऱ्यापासून कशी? अवकाशामध्ये 2 तारे असावेत, ते एकमेकाकडे आकर्षिले गेलेले असावेत आणि जेव्हा एकमेकाच्या जवळून ते जात असताना त्यामध्ये संपर्क होऊन
बाहेर फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्वाला बाहेर पडलेली असावी आणि या ज्वाल्यामधून फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह बनलेले असावेत. म्हणजे याला आपण सूर्यकुल असं म्हणतो बघा. इथं आपल्याला पुढच्या आकृतीमध्ये दिसेल. एक ताऱ्यापासून किंवा द्विताऱ्यापासून पृथ्वीची निर्मिती आपल्याला झालेली पाहावयास मिळते. तर मग इथं पहा, याला आपण सूर्यकुल असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा तारा आणि या ताऱ्याच्या सभोवतालचे हे ग्रह. आपल्या तिसऱ्या क्रमांकाची ही पृथ्वी आहे. तर पृथ्वीची निर्मिती अशा पद्धतीने झालेली आहे. ही पूर्ण गॅलेक्सी आहे, आकाशगंगा आहे. आकाशगंगाच्या असे शेकडो आकाशगंगा म्हणून ब्रह्मांड वगैरे बनलेलं आहे. आणि मग या ब्रह्मांडामधलं अतिशय लहानातला लहान कण असं सूर्यकुल, म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही एवढं फार मोठ्या प्रमाणात ब्रह्मांड आहे. आणि या ब्रह्मांडामध्ये ही सूर्यकुल आणि सूर्यकुलावरची ही आपली पृथ्वी. तर या ठिकाणी आपल्याला पृथ्वीची निर्मिती एक ताऱ्यापासून किंवा दोन ताऱ्यापासून झालेली आहे असं सांगितलेलं आहे. आणि याशिवाय आता नवीन बिग बँग थेरी असं सांगितलेलं आहे. बिग बँग थेरीचा बिग बँग थेरीमध्ये काय सांगितलेलं आहे की अवकाशामध्ये फार मोठ्या प्रमाणात विस्तार होऊ लागलेला आहे या ग्रहगोलांचा, ताऱ्यांचा. आणि या विस्तारामधली एक घटना ही पृथ्वी निर्मिती आहे. आणि मग पृथ्वी निर्मिती झाल्यानंतर जवळपास 450 अब्ज कोटी वर्षापूर्वी रसेलने सांगितलेला आहे, अंदाज केलेला आहे. तर पृथ्वी निर्माण होत असताना या ठिकाणी आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये पाहावयास मिळते. तर एक पॅन्जिया नावाचा हा खंड निर्माण झालेला आहे आणि पॅन्जियाच्या सभोवताली हे पूर्ण पाणी आहे. आणि याशिवाय पृथ्वी निर्मिती होत असताना एक 15व्या शतकामध्ये वेगवेगळ्या तज्ञांनी या आपल्या भूगोलाचा अभ्यास केलेला आहे. मग यामध्ये सागरी खलासी असतील, सागरी सफरी असतील, किंवा राजांचे जे हे आहेत साम्राज्य, जेव्हा राजांचं साम्राज्यवादाचं धोरण असते, विस्तारवादाचं धोरण असते, तेव्हा फार मोठ्या प्रमाणामध्ये या सैनिकांनी, या राजांच्या दरबारी असलेल्या लोकांनी एक वर्णनात्मक स्वरूपात ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग पृथ्वीच्या बाबतीत त्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये कुठलेच शोध संशोधन लागलेले नव्हते. आणि त्यामुळे एक वेगवेगळे अंदाज पूर्वीच्या प्राचीन काळाच्या तज्ञांनी किंवा जॉग्राफरने किंवा त्या रिसर्चरने केलेले आहेत पृथ्वी बाबतीत. काही तज्ञ सांगत होते पृथ्वी ही सूर्य हा स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. काही तज्ञ सांगायचे 4 खांबावर पृथ्वी तोललेली आहे. काही तज्ञ सांगायचे की त्या 2च भूखंड आहेत, एक वर युरोप आणि एक दक्षिण आफ्रिका. युरोप आणि आफ्रिका याच्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात सागर आहे आणि एवढंच आपलं पूर्ण पृथ्वीचं क्षेत्र आहे. पुन्हा पुन्हा दुसऱ्या महायुद्धानंतर वेगवेगळे सागरी खलाशी, वेगवेगळे शोध संशोधन लागल्यानंतर, वेगवेगळे या उपकरण आल्यानंतर, तपमापक आहे, पर्जन्यमापक आहे, वायुवेग मापक आहे, असे आर्द्रता मापक उपकरण आहे. हे सगळे उपकरण सगळे सामग्री सोबत घेऊन, वेगवेगळ्या ठिकाणची आकडेवारी घेऊन, प्रत्येक ठिकाणचं हवामानाची नोंद, प्रत्येक ठिकाणच्या जमिनीची नोंद, प्रत्येक ठिकाणच्या वनस्पतीची नोंद, प्रत्येक ठिकाणच्या प्राण्यांची नोंद, त्यांच्या वसाहतीची नोंद, अशा प्रकारे एक ग्रंथवजा माहिती प्राचीन काळी भूगोलाची झालेली आहे किंवा घेतलेली आहे. विशेषतः 18व्या शतकानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भूगोलामध्ये क्रांती आली. आणि मग सुरुवातीचा जर आपण अभ्यास केला, इथं सुरुवातीचा जर आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला, तर सुरुवातीच्या काळामध्ये हे अरिस्टॉटलने 384 मध्ये, अरिस्टॉटलने 384 मध्ये इसवी सन पूर्व मध्ये एक पृथ्वी काय आहे किंवा पृथ्वीच्या संबंधित आपली कल्पना मांडलेली आहे. तो काय सांगतो, तर पृथ्वी ही म्हणजे पहिल्यांदा पृथ्वी कशा स्वरूपात आहे ते डेमोस्ट्रेट दॅट द अर्थ असं सांगितलेलं, स्पेरिकल असं सांगितलेलं आहे. पृथ्वी हे गोलाकार आहे असं या पहिल्यांदा अरिस्टॉटल या भूगोलवेत्त्याने सांगितलेलं आहे. त्यानंतर मग अरिस्टॉटल नंतर दुसरा तज्ञ आहे इरॅस्टोस्थेनिस, याला आपण भूगोलाचा जनक असं म्हणतो. इरॅस्टोस्थेनिसने पृथ्वीचा परिघ मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग या इरॅस्टोस्थेनिसला जॉग्राफीचा प्राचीन जनक असं म्हटलेलं आहे. मग जॉग्राफी काय आहे, जॉग्राफीमध्ये कशा कशाचा अभ्यास होतो,
हे आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर जॉग्राफीचा शब्दशः व्याख्या जिओ आणि ग्राफी. जिओ म्हणजे पृथ्वी, ग्राफी म्हणजे वर्णन करणे. जॉग्राफी मीन्स ए डिस्क्रिप्शन ऑफ अर्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे पृथ्वीचं वर्णन करणाऱ्या शास्त्राला भूगोल असं म्हणायचंय. तर बघा, आपल्याच युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ याच ठिकाणी मराठी विषयातून भूगोल BA ला शिकवला जातो. बाकीच्या विद्यापीठामध्ये कोल्हापूरच्या विद्यापीठामध्ये किंवा मुंबईच्या विद्यापीठामध्ये, पुण्याच्या विद्यापीठामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भाच्या विद्यापीठामध्ये भूगोल हा विषय मराठी विषयात शिकवला जात नाही किंवा मराठी भाषेमध्ये शिकवला जात नाही. त्याचं कारण का, तर BSc आणि MSc ही तिथे जॉग्राफी आहे. आपल्याकडे BA ला जॉग्राफी आहे, MA ला जॉग्राफी आहे. म्हणजे मराठी विषयातून किंवा मराठी भाषेतून आपल्या या दोन विद्यापीठामध्ये किंवा एकंदरीत मराठवाड्यामध्ये मराठीमध्ये आपल्याला जॉग्राफीचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी फार सोपं आहे. तर डिस्क्रिप्शन ऑफ अर्थ ही प्राचीन काळची संकल्पना होती तज्ञांची. जॉग्राफीचा अभ्यास कुठं काय करायचे, जमिनीचा अभ्यास जॉग्राफीमध्ये करावा, जंगलाचा अभ्यास जॉग्राफीमध्ये करावा, याशिवाय नद्यांचा अभ्यास जॉग्राफीमध्ये करावा, याशिवाय भूरचनेचा अभ्यास जॉग्राफीमध्ये करावा. हे पूर्वीचे तज्ञ वर्णनात्मक स्वरूपात करायचे. परंतु आता वर्णनात्मकाकडून विश्लेषणात्मकाकडे जॉग्राफीचा प्रवास होत आलेला आहे. आणि मग या वर्णनात्मकाकडून विश्लेषणात्मकाकडे जात असताना यामध्ये फार मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेलं पाहावयास मिळते. पूर्वीच्या काळी संगणक नाही, पूर्वीच्या काळी आकडेवारी नव्हती, पूर्वीच्या काळी साधने नव्हती, वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे नव्हती. त्यामुळे तिथे वर्णनात्मक स्वरूपाचा अभ्यास असायचा. आता विश्लेषणात्मक स्वरूपाचा अभ्यास, वितरणात्मक स्वरूपाचा अभ्यास आपल्याला या जॉग्राफी विषयामध्ये करावा लागतो. म्हणून भूगोल हे वर्णनात्मक न राहता विश्लेषणात्मक, वितरणात्मक याचं स्वरूप याचं बनलेलं आहे. आता बघा, इथं आपल्याला भूगोल हा विषय दिसतो किंवा भूगोल, आणि मग या भूगोलाच्या शाखा आहेत. जवळपास आता 99 शाखा आहेत. तेवढं आपल्याला काही BA ला 99 शाखांचा अभ्यास करायचा नाही. तर फर्स्ट इयरला तुम्हाला कुठल्या घटकाचा अभ्यास करावा लागतो, तर 4 पेपर आहेत. सगळ्यात कमी मार्काचे पेपर आहेत थिअरीचे. 30 मार्काचे पेपर आहेत. फर्स्ट सेमिस्टरला 2 पेपर, सेकंड सेमिस्टरला 2 पेपर, 30 आणि 30 60 मार्क फर्स्ट सेमिस्टरला, सेकंड सेमिस्टरला 60 मार्क, म्हणजे 60 आणि 60 120. आणि परत ॲन्युअली आपल्याला प्रॅक्टिकल एक आहे, प्रात्यक्षिक असं म्हणतो, प्रात्यक्षिक किंवा प्रॅक्टिकल. तर प्रात्यक्षिक 80 मार्काचा आहे, ॲन्युअली आहे. म्हणून फर्स्ट इयर हा तुमचा 200 मार्काचा आहे. असं सेकंड इयर 200 मार्काचा, असंच थर्ड इयर थोडं जास्त मार्काचा आहे, स्पेशल वगैरे घेतला असेल तर. आणि मग भूगोल विषय घेतल्यानंतर या 3 वर्षामध्ये कुठला आपल्याला अभ्यास करावा लागतो हे थोडक्यात इथं आपण बघूया. तर भूगोल हा आपण आतापर्यंत 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत भूगोल हा एक फक्त विषय अभ्यासलेला आहे. तर आता इथं जसं जसं आपण मोठं होत जाईल किंवा जसं जसं आपण मोठ्या वर्गात जाईल किंवा हायर एज्युकेशन घ्याल, तसं आपल्याला सूक्ष्म अभ्यासाकडे जावं लागतं. सामान्याकडून सूक्ष्माकडे जावे लागते. तर सूक्ष्म अभ्यास करत असताना समजा भूगोल हा 10वीला फार मोठ्या प्रमाणात आपण अभ्यासलेला आहे, परंतु थोडक्यात अभ्यासले. 12वीलाही फार मोठ्या प्रमाणात भूगोल विस्ताराने फार मोठ्या प्रमाणात, परंतु थोडका अभ्यास. परंतु इथं डिग्रीला पाहत असताना आपल्याला आता याचं डिवायडेशन केलेलं आहे. आता डिवायडेशन करत असताना त्याच्या 2 शाखा पाडलेल्या आहेत, एक सामान्य भूगोल, एक प्रादेशिक भूगोल. मग सामान्य भूगोलामध्ये कशाचा अभ्यास करता येतो, तर यामध्ये 2 घटक आहेत, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरा मानवी भूगोल. मग प्राकृतिक भूगोलामध्ये आपल्याला प्राकृतिक भूगोल कशाला म्हणायचे, तर जे निसर्ग निर्मित घटक आहेत, या निसर्ग निर्मित घटकांचा अभ्यास आपल्याला प्राकृतिक भूगोलामध्ये करावा लागतो. बघा बरं, निसर्ग निर्मित घटक कुठले कुठले आहेत आपल्याला या स्लाइड मध्ये दिसते. इथं आपल्याला भूरूपशास्त्र आहे. या ठिकाणी प्राकृतिक भूगोलाची एक शाखा आहे भूरूपशास्त्र. तर प्राकृतिक भूगोल म्हणजे नैसर्गिक भूगोल त्याला म्हणूया, स्वाभाविक भूगोल म्हणता येईल,
किंवा नॅचरल जिओग्राफी म्हणता येईल, इंग्लिशमध्ये त्याचं नाव फिजिकल जिओग्राफी आहे. तर या फिजिकल जिओग्राफीची निसर्ग निर्मित भूगोलाचे हे 5 घटक आहेत. हे सर्वच्या सर्व घटक निसर्गाने निर्माण केलेले आहेत. तर यामध्ये भूरूपशास्त्र, याला जिओमॉर्फॉलॉजी असं म्हणतात. तर हा तुम्हाला पेपर फर्स्ट इयरला पहिला पेपर आहे जिओमॉर्फॉलॉजीचा, भूरूपशास्त्राचा, पहिल्या सेमिस्टरमध्ये 30 मार्कासाठी भूरूपशास्त्र म्हणून. आणि हा पेपर आपल्याच महाविद्यालयाचे डॉक्टर शिरमाळे सर हे शिकवतात. आणि दुसरा पेपर हा माझ्याकडे आहे, तो जी भूगोलाची मानवी भूगोल ही शाखा आहे ती पूर्णच्या पूर्ण मानवी भूगोल माझ्याकडे आहे, ते मी शिकवतो. हा देखील 30 मार्काचा पेपर. भूरूपशास्त्र हा देखील 30 मार्काचा पेपर. आणि राहिला 80 मार्काचा पेपर, तो प्रात्यक्षिक भूगोल आहे, तो देखील माझ्याकडे आहे. मानवी भूगोल आणि प्रात्यक्षिक भूगोल हे 2 पेपर फर्स्ट इयरचे फर्स्ट सेमिस्टरसाठी माझ्याकडे आहे. तर आपण इथं पाहत होतो प्राकृतिक भूगोल, नैसर्गिक भूगोल, भूरूपशास्त्र. या भूरूपशास्त्रामध्ये सर्व जमिनीचा अभ्यास आहे. पृथ्वी कशी आहे, पृथ्वीचं अंतरण कशा प्रकारचं आहे, पृथ्वीवर कुठल्या कुठल्या घटक कार्य करतात, पृथ्वीच्या अंतर्गामध्ये कुठल्या कुठल्या शक्ती आहेत, याशिवाय पर्वत, पठार, मैदान, नदी, सागरी लाटा, भूमिगत पाणी, या सगळ्यांचा अभ्यास, खडकांचा अभ्यास, पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. आपण जर एमपीएससी युपीएससीचा अभ्यासाकडे थोडं त्या प्रश्नपत्रिकेकडे जर पाहिलं तर सर्वात जास्त प्रश्न कुठल्या पेपरचे पडलेले असतील तर आपल्याला प्राकृतिक भूगोलावर सर्वात जास्त प्रश्न पडलेले पाहावयास मिळतात. पाठीमागे एक मी पाहिलं 2013 पासून 2019 पर्यंतच्या युपीएससीच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केलेला असताना तर सर्वात जास्त प्रश्न या प्राकृतिक भूगोलामध्ये पडलेले आहेत. यानंतर दुसऱ्या नंबरवर भारताच्या भूगोलावरचे प्रश्न आहेत आणि तिसऱ्या नंबरला जगाच्या भूगोलावरचे प्रश्न आहेत. हे युपीएससी एमपीएससी पुरतं मर्यादित, परंतु जे लहान लहान परीक्षा आहेत, तलाठी, ग्रामसेवक, पोस्टमॅन, रेल्वे मध्ये किंवा बस श्रेणी, क श्रेणी असतील तर एवढ्या फार मोठ्या प्रमाणामध्ये डीप मध्ये अभ्यास करावा लागत नाही. युपीएससी एमपीएससी असेल तर डीप मध्ये करावा लागतो. तर पाहत होतो प्राकृतिक भूगोल, पहिली शाखा भूरूपशास्त्र, जिओमॉर्फॉलॉजी, ही पूर्ण जमिनीशी संबंधित. बरं, जमीन आहे, गोल आहे, आणि मग या गोल जमिनीवर एक हवा आहे, वातावरणाचा थर आहे. या वातावरणाच्या थराचा देखील आपल्याला अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्ये करावा लागतो, हवामानशास्त्रामध्ये करावा लागतो. मग हवेचा दाब, वारे, तापमान, सौरशक्ती कसं आहे, आणि या हवामानाचा मानवावर काय प्रभाव होतो, प्राण्यावर काय प्रभाव होतो, वनस्पतीवर काय प्रभाव होतो, हे हवामानशास्त्रात. असं सागरशास्त्राचा अभ्यास सागराशी संबंधित आहे. भरती, ओटी, लाटा, वादळे आहेत, सागराचं तापमान आहे, सागरामध्ये कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत, सागराच्या तळामध्ये कशा प्रकारचे तळ रचना आहे, सगळा अभ्यास सागरशास्त्रामध्ये. याशिवाय जैव भूगोल आहे, जैविक भूगोल, जीवांचा अभ्यास. पृथ्वीच्या पृष्ठावर अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर आहेत. अबायोटिक फॅक्टर म्हणजे अजैविक घटक. जैविक घटकामध्ये सगळ्या जीवांचा अभ्यास आहे. जैविक घटक कुठले आहेत तर एकतर वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्म जीव. हे पृथ्वीच्या पृष्ठावर आपल्याला 3 प्रकारचे जैविक घटक किंवा बायोटिक फॅक्टर पाहावयास मिळतात. आणि मग पर्यावरण भूगोल. याशिवाय आणखी एक 5वा आहे जैव भूगोलानंतर ग्रहगोलांचा अभ्यास, ताऱ्यांचा अभ्यास, खगोलांचा अभ्यास, त्याला खगोलीय भूगोल असं म्हटलेलं आहे. आणि लास्टला मग पर्यावरणीय भूगोल. पर्यावरण कशाला म्हटलेलं आहे तर आपल्या सभोवतालची जी काही परिस्थिती आहे, मानव अमेरिकेतला असो, वाळवंटातला असो, चीन मधला असो, किंवा कुठल्या तरी बेटावरचा असो, किंवा कुठल्या खंडावरचा किंवा पर्वताच्या ठिकाणचा असो, त्या प्रत्येक माणसाच्या ठिकाणचं पर्यावरण हे आपल्याला भिन्न भिन्न स्वरूपाचं पाहावयास मिळेल. आपल्या सभोवतालची पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे त्याला पर्यावरण म्हटलेलं आहे. प्रत्येक जगातल्या माणसाच्या सभोवतालची परिस्थिती आपल्याला भिन्न भिन्न स्वरूपात पाहावयास मिळते. आपण जर पाहिलं कॅनडाच्या माणसाच्या सभोवतालची परिस्थिती भिन्न आहे, वेगळी आहे. कॅनडा हा उत्तर ध्रुवाकडला देश आहे. तापमान अतिशय 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली. जमीन पाहिली तर अलास्का या ठिकाणी, अलास्का सारख्या ठिकाणी, किंवा कॅनडाच्या उत्तरेकडे, किंवा युरोपच्या सायबेरियाच्या उत्तरेकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला वर्षातले 365 पैकी फक्त 40च दिवस
आपल्याला तिथं उन्हाळा पाहावयास मिळतो आणि बाकीचे 320 ते 25 दिवस जमीन ही बर्फाने आच्छादलेली असते. त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी, पर्यावरण वेगळं. आणि त्याच्या उलट जर आपण पाहिलं, सहारा, कलरी, अटाकामा, आपलं भारतामधलं थरचं वाळवंट, या ठिकाणच्या माणसाच्या सभोवतालची परिस्थिती भिन्न आहे. मग तिथलं पर्यावरण वेगवेगळ्या प्रकारचं. समुद्राच्या किनारपट्ट्यावरच्या माणसाच्या सभोवतालची परिस्थिती भिन्न आहे. त्या ठिकाणचं पर्यावरण वेगळ्या प्रकारचं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणून याचा देखील अभ्यास आपल्याला प्राकृतिक भूगोलामध्ये करावा लागतो. दुसरी शाखा आहे मानवी भूगोल, ती माझ्याकडे आहे. हा पेपर फर्स्ट इयरला आहे, पेपर नंबर 2 आहे, 30 मार्कासाठी आहे. मग यामध्ये कशाचा अभ्यास करावा लागतो, तर मानव आणि नैसर्गिक पर्यावरण यांच्या आंतरसंबंधातून, यांच्या परस्पर संबंधातून, यांच्यामध्ये असलेल्या परस्पर अवलंबनातून एक वेगळ्या प्रकारचं पॅटर्न तयार होते, त्याला मानवी भूगोल असं म्हटलेलं आहे. वेगळ्या प्रकारचं पॅटर्न कसं, आपण जर प्राचीन काळाची पृथ्वी पाहिली आणि आताची पृथ्वी पाहिली, तर त्यामध्ये आपल्याला 2 मिनिट राहिले. काही विद्यार्थ्यांना काही विचारायचं असलं तर त्यांचं क्युरीज काय असेल तर ठीक घ्या. आहे. हो सर, ओके. अशा प्रकारचा एकंदरीत भूगोल हा विषय अतिशय व्यापक स्वरूपात आहे. ते प्रत्यक्षात आपण वर्गामध्ये आल्यानंतर पाहूया. तर इथं थोडक्यात मी आता एका मिनिटामध्ये सांगतो. म्हणजे मानवी भूगोल, लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल, आर्थिक भूगोल आहे याच्यामध्ये. प्रादेशिक भूगोलामध्ये जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, अशा प्रकारे आपल्याला भूगोलाचा एकंदरीत अभ्यास करावा लागतो. तर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे, तर टाइम आपल्याला 40 मिनिटाचा आहे. 40 मिनिटामध्ये भूगोल हा अतिशय रंजक, विस्मयकारक, चिकित्सक अशा प्रकारचा भूगोल आहे. आणि मग हे 40 मिनिटामध्ये सांगणं शक्य नाही. तर थोडक्यात या भूगोलाचा गाभा काय आहे, भूगोल कशा प्रकारे शिकवला जातो, शिकावं कसं, काय याचे जॉब आहेत, हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. तर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की काही प्रश्न असतील भूगोलाच्या विषयासंदर्भात ते थोडक्यात विचारावं. आणि मग आताच नाही, केव्हाही कुठलाही प्रकारचा जर भूगोलाशी संबंधित प्रश्न असेल तर विद्यार्थ्यांनी जरूर प्रत्येक ठिकाणी आम्हाला थांबून विचारावं. विचारा बेटा, कोणाचं काही आहे का? हॅलो सर, हॅलो सर, आवाज येतोय का? हो. हो सर, ओके. विद्यार्थ्यांना विचारा बेटा, काही विचारायचं असेल तर, क्युरी असतील तर विचारा.